तर अयोध्येतील भव्य अशा राम मंदिराची खास झलक जय महाराष्ट्रवर आपल्याला पाहायला मिळते। भव्य राम मंदिर आता उद्घाटनासाठी सज्ज झालंय। मंदिराची भव्यता जय महाराष्ट्राच्या कॅमेरामध्ये कैद झाली आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिरात रामाची प्रतिष्ठापना होणार आहे आणि हे राम मंदिर आता त्यासाठी सज्ज झालंय। तर या मंदिराचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। भव्य राम मंदिर आता उद्घाटनासाठी सज्ज झालेलं आहे आणि त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना दाखवतोय। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात राम मंदिराचं बांधकाम जे आहे ते आता पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय। आपण हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। राम मंदिराची उजवी बाजू ही आहे आणि हे मंदिर किती भव्य दिव्य आहे। अगदी 200-250 फुटावरती हे सगळे दृश्य आपण घेतोय, परंतु त्याची भव्यता जी आहे ती आपल्याला याच्या माध्यमातून समजते। जवळपास 380 फुटांचं हे भव्य मंदिर आणि त्या भव्य मंदिरावरती लागलेला तो भगवा पताका हे एका नवीन रामराज्याची सुरुवात कशा पद्धतीने होते त्याचे दृश्य हे दाखवतायत। खरं तर हजारो कर्मचारी जे आहेत ते रोज या राम मंदिरासाठी काम करताना पाहायला मिळत आहेत। हजारो कर्मचारी रोज या ठिकाणी येत त्यांची सेवा करतायत आणि राम मंदिर बनवण्यासाठी इंचाने राम मंदिर मोठं करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून झगडतायत। त्यांचे हात काम करत असतानाचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अजून देखील या राम मंदिराचं काम जे आहे ते राहिलेलं आहे। हे काम पूर्ण होण्यासाठी पुढील 1 वर्ष लागू शकतं, परंतु इंचाने जे काम आहे ते हजारो हात या ठिकाणी करत असलेले हे सगळे दृश्य पाहायला मिळत आहेत। अनेक क्रेन्स या ठिकाणी उभ्या आहेत आणि आतमध्येच आजच्या दिवशी जो आहे तो राम मंदिर सोहळ्याची प्राणप्रतिष्ठा होते आणि सोहळ्यासाठी 121 गुरुजी देखील जे आहेत ते मंदिरामध्ये गेलेले पाहायला मिळतात। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।